हे ऐकताना थांबा. कारण मीन राशीबद्दल जे तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं आहे, ते अपूर्ण आहे. ही रास आवाज करत नाही, स्वतःची जाहिरात करत नाही. तरीही आयुष्यातले सगळ्यात मोठे वळण तिच्यात शांत निर्णयामुळे येतात. जेव्हा सगळे लोक धावपळ करत असतात, तेव्हा मीन राशी काहीच न करता परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळू देते. इथे शक्ती दिसत नाही, पण परिणाम टाळता येत नाही. आणि एकदा तुम्हाला ही गोष्ट समजली, की मीन राशीला कधीच हलक्यात घेणं शक्य राहणार नाही. मीन राशीची खरी पावर दिसत नाही, पण ती घडामोडींचा प्रवाहच बदलते. मीन राशीची शक्ती कधीच गोंगाटात दिसत नाही. ती शांत असते, खोल असते आणि आतून काम करत असते. समोरच्याला जाणवतही नाही आणि परिस्थिती हळूहळू मीन राशीच्या बाजूने वळलेली असते. ही रास थेट संघर्ष करत नाही, पण वेळ, भावना आणि अंतर्गत ऊर्जा यांचा असा वापर करते की घडामोडींचा प्रवाह आपोआप बदलतो. मीन राशीच्या लोकांकडे असलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे अंतर्ज्ञान. जे इतरांना दिसत नाही, जे शब्दात व्यक्त होत नाही, ते मीन राशीला आधीच जाणवत असते. त्यामुळे ते चुकीच्या दिशेने फार लांब जात नाहीत. एखादी गोष्ट थांबवायची असेल, तर ते गोंधळ घालत नाहीत, तर शांतपणे मागे हटतात आणि वेळेला काम करू देतात. हाच शांतपणा पुढे जाऊन मोठा बदल घडवतो. भावनिकदृष्ट्या मीन राशी अतिशय खोल असते. ते फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही विचार करतात. त्यामुळे अनेकदा लोक त्यांच्याजवळ सुरक्षित वाटतात. हीच भावना नात्यांमध्ये, कामामध्ये आणि आयुष्यात मीन राशीला वेगळ्या उंचीवर नेते. समोरच्याच्या मनावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांना शब्दांची गरज नसते. त्यांची उपस्थितीच पुरेशी असते. मीन राशीची आणखी एक अदृश्य शक्ती म्हणजे समायोजन. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मीन राशी तिला विरोध न करता स्वतःला जुळवून घेते. पण हे जुळवून घेणे कमजोरी नसते, तर हीच युक्ती असते. कारण जेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलते, तेव्हा मीन राशी आधीच तयार असते आणि इतर मागे पडलेले असतात. नशीब मीन राशीला अचानक साथ देताना दिसते, पण ते योगायोग नसतात. त्यांच्या विचारांची दिशा, भावना आणि अंतर्गत श्रद्धा हे सगळं मिळून अशा घटना घडवते जे ज्या इतरांना चमत्कार वाटतात. प्रत्यक्षात मीन राशीचे नकळत योग्य वेळेची वाट पाहिलेली असते. म्हणूनच मीन राशीची पावर कधीही बाहेरून दिसत नाही. ती शांतपणे काम करते, खोलवर परिणाम करते आणि एक दिवस संपूर्ण प्रवाहच बदलून टाकते. मीन राशीची ऊर्जा वेळेसोबत अधिक प्रभावी होत जाते. सुरुवातीला या राशीचे लोक दुर्लक्षित वाटू शकतात, पण जेव्हा आयुष्यात मोठे वळण येते, तेव्हा मीन राशीचा निर्णय सगळ्यांना योग्य दिशेने नेलेला दिसतो. हे लोक गोंधळात लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी आतून सगळं समजून घेतात आणि मग योग्य क्षणी हालचाल करतात. त्यामुळे त्यांच्या कृती उशिरा वाटल्या तरी त्या नेहमी निर्णायक ठरतात. मीन राशीचा स्वभाव कल्पनाशक्तीने भरलेला असतो. ही कल्पनाशक्ती फक्त स्वप्न पाहण्यासाठी नसते, तर भविष्यात काय शक्य आहे हे ओळखण्यासाठी असते. जिथे इतर लोक अडथळे पाहतात, तिथे मीन राशी वेगळा मार्ग पाहते. त्यामुळे बंद वाटणारे दरवाजे त्यांच्या आयुष्यात अचानक उघडले जातात. हे बदल जोरात न होता शांतपणे घडतात, पण त्यांचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. ही रास अनेकदा स्वतःपेक्षा परिस्थितीला महत्त्व देते. त्यामुळे मीन राशीचे लोक तात्पुरता फायदा सोडून देतात, पण दीर्घकालीन स्थैर्य मिळवतात. वेळ आल्यावर त्यांचा संयमच त्यांना पुढे नेतो. इतरांना जेव्हा वाटते की आता काहीच उरलेले नाही, तेव्हाच मीन राशीच्या आयुष्यात नवी दिशा सुरू होते. मीन राशीच्या लोकांची उपस्थिती अनेकदा वातावरण बदलते. कुठेही गेले तरी तिथे शांतता, समजूतदारपणा किंवा भावनिक खोलपणा जाणवतो. हे लोक कोणावरही दबाव न टाकता आपला प्रभाव निर्माण करतात. त्यामुळे निर्णय, नाती आणि प्रसंग त्यांच्या बाजूने वळताना दिसतात. जरी त्यांनी थेट काहीच केल्यासारखे वाटत नसले तरी. आयुष्यात आलेले अपयश मीन राशीला मोडून काढत नाही. उलट अधिक संवेदनशील आणि समजूतदार बनवते. ही संवेदनशीलता त्यांची कमजोरी नसून त्यांची सर्वात मोठी ताकद असते. कारण त्यातूनच योग्य लोक, योग्य संधी
आणि योग्य वेळ ओळखण्याची क्षमता निर्माण होते. अशा प्रकारे मीन राशीचा प्रवास बाहेरून साधा दिसतो, पण आतून तो खोल, शक्तिशाली आणि दिशा बदलणारा असतो. त्यामुळे मीन राशीची खरी पॉवर कधीच गाजत नाही, पण आयुष्याचा प्रवाह मात्र हळूच त्यांच्या बाजूने वळलेला असतो. मीन राशीची खरी ताकद तिच्या अदृश्य निर्णय क्षमतेत दडलेली असते. हे लोक अनेकदा मनातच मोठे निर्णय घेतात आणि बाहेर काहीही न बोलता पुढे जातात. त्यामुळे इतरांना वाटते की मीन राशी काहीच करत नाही, पण प्रत्यक्षात ते आधीच मानसिक पातळीवर पुढील टप्प्यावर पोहोचलेले असतात. हीच गोष्ट पुढे जाऊन अचानक घडणाऱ्या बदलामागचं कारण ठरते. मीन राशीचे लोक वेळेला विरोध करत नाहीत, ते वेळेशी मैत्री करतात. चुकीचा काळ असेल तर ते स्वतःला मागे घेतात, शांत राहतात, निरीक्षण करतात. पण जेव्हा योग्य क्षण येतो तेव्हा ते अगदी सहज पुढे सरकतात. त्यामुळे त्यांचा प्रवास तुटक वाटत नाही, तर नैसर्गिक वाटतो. आयुष्य त्यांना ओढून नेत नाही, उलट ते आयुष्याच्या लाटांवर सहज तरंगत पुढे जातात. या राशीचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे अंतर्मुख बदल. मीन राशी बाहेरून फारसा बदल दाखवत नाही, पण आतून सतत स्वतःला बदलत असते. जुन्या सवयी, जुन्या भावना, जुने विचार ते हळूहळू सोडून देतात. त्यामुळे जेव्हा बाह्य परिस्थिती बदलते, तेव्हा मीन राशी आधीच मानसिकदृष्ट्या तयार असते. इतरांना जे धक्का देणारे बदल वाटतात, ते मीन राशीसाठी अपेक्षित असतात. मीन राशीच्या लोकांमध्ये एक वेगळी सहनशक्ती असते. ते लगेच हार मानत नाहीत, पण लढाई करत बसत नाहीत. ते परिस्थितीला स्वतःच थकू देतात. हा संयम आणि शांतता शेवटी त्यांच्या बाजूने निकाल घडवून आणते. अनेक वेळा जे लोक मीन राशीला दुर्लक्ष करतात, तेच पुढे जाऊन त्यांच्या स्थैर्याचं कारण बनतात. ही रास बाह्य यशापेक्षा अंतर्गत समाधानाला अधिक महत्त्व देते. त्यामुळे मीन राशीचा मार्ग कधीच सरळ नसतो, पण तो खोल असतो. त्यांच्या आयुष्यातील यश हे दिखाऊ नसते, तर टिकाऊ असते. ते जे मिळवतात ते सहज सुटत नाही, कारण त्यामागे भावनिक समज, अनुभव आणि वेळेची साथ असते. मीन राशीची हीच शांत, न दिसणारी पण सातत्याने काम करणारी ऊर्जा शेवटी मोठा फरक निर्माण करते. कोणाच्याही लक्षात न येता, कोणताही गोंधळ न करता ही रास आयुष्याच्या घडामोडींची दिशा बदलते आणि तेही अगदी नैसर्गिक पद्धतीने. मीन राशीची एक वेगळीच ओळख म्हणजे अनुभवातून शिकण्याची क्षमता. हे लोक सल्ले ऐकून बदलत नाहीत, तर स्वतःच्या अनुभवातून खोल शहाणपण मिळवतात. त्यामुळे त्यांच्या चुका देखील पुढे जाऊन त्यांच्या फायद्याच्या ठरतात. जे प्रसंग इतरांसाठी संपलेले वाटतात, ते मीन राशीसाठी शिकवण ठरतात आणि हाच अनुभव त्यांना पुढच्या टप्प्यावर नेतो. मीन राशीचे लोक अनेकदा एकटे वाटचाल करतात. गर्दीत असूनही ते आतून स्वतःशी जोडलेले असतात. ही एकटेपणाची सवय त्यांना कमकुवत करत नाही, उलट अधिक स्पष्ट बनवते. स्वतःशी संवाद साधण्यामुळे त्यांना नेमकं काय हवं आहे आणि काय नको आहे हे लवकर कळतं. त्यामुळे आयुष्यात अनावश्यक गोष्टी आपोआप गळून पडतात आणि योग्य गोष्टी टिकून राहतात. या राशीचा दृष्टिकोन फार सूक्ष्म असतो. ते फक्त घटना पाहत नाही, तर घटनांमागचं कारण समजून घेतात. त्यामुळे अचानक बदल, लोकांचे वागणं किंवा परिस्थितीतील वळणं त्यांना फारशी धक्का देत नाहीत. जेव्हा इतर लोक गोंधळात अडकतात, तेव्हा मीन राशी शांतपणे पुढचा मार्ग शोधत असते. मीन राशीच्या आयुष्यात अनेक वेळा विलंब दिसतो, पण तो विलंब निरर्थक नसतो. हा विलंब त्यांना योग्य वेळ, योग्य लोक आणि योग्य परिस्थिती मिळवून देतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जे घडतं ते उशिरा का होईना, पण अधिक परिपूर्णतेने घडतं. घाई न करता वाट पाहण्याची ही कला फार थोड्या राशींमध्ये असते. या राशीचे लोक शब्दांपेक्षा भावना जास्त समजतात. त्यामुळे नात्यांमध्ये त्यांची भूमिका नेहमी वेगळी असते. ते समोरच्याला बदलायला भाग पाडत नाहीत, पण त्यांच्या शांत समजुतीमुळे समोरचा आपोआप बदलतो. हा प्रभाव हळू असतो, पण खोलवर रुजणारा असतो. अशा प्रकारे मीन राशीची शक्ती सतत विकसित होत राहते. ती एका क्षणी उफाळून येत नाही, पण काळाच्या ओघात अधिक प्रगल्भ, स्थिर आणि परिणामकारक बनते. म्हणूनच मीन राशीची वाटचाल गुपचूप सुरू असते, पण शेवटी दिशा मात्र तीच ठरवते. मीन राशीची भूमिका अनेकदा पार्श्वभूमीतील सूत्रधारासारखी असते.
हे लोक समोर उभे राहून नेतृत्व करत नाही, पण घडामोडी कुठे वळतील यावर त्यांचा सूक्ष्म प्रभाव असतो. परिस्थिती ते थेट हस्तक्षेप करत नाहीत, मात्र योग्य वेळी योग्य अंतर ठेवून जे बदल करतात ते निर्णायक ठरतात. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमुळेच अनेक गोष्टी सहज घडून येतात, हे नंतर लक्षात येते. मीन राशीच्या लोकांमध्ये आंतरिक शांतीची खोली असते. बाहेर कितीही अस्थिरता असली तरी आतून ते स्थिर राहतात. ही स्थिरता त्यांना घाईघाईचे निर्णय घेण्यापासून वाचवते. त्यामुळे आयुष्यात मोठे नुकसान टळते आणि योग्य संधी ओळखण्याची शक्यता वाढते. इतर लोक जेव्हा भावनेच्या भरात निर्णय घेतात, तेव्हा मीन राशी भावनांना समजून घेते आणि त्यातून मार्ग काढते. या राशीची एक खास गोष्ट म्हणजे न सांगता समजून घेण्याची कला. शब्द न वापरता परिस्थिती, माणसं आणि बदल यांचा अर्थ लावण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांना फार स्पष्टीकरणाची गरज भासत नाही. ही समज त्यांना योग्य वेळी योग्य जागी घेऊन जाते. अनेकदा लोक विचारतात, हे कसं घडलं? पण मीन राशीसाठी ते नैसर्गिक क्रमाने घडलेलं असतं. मीन राशी आयुष्याला रेषेत पाहत नाही. त्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे प्रवाह असतो. त्यामुळे चढ उतारांना ते विरोध करत नाहीत. जे येतं ते स्वीकारतात आणि जे जातं त्याला अडकून धरत नाही. या स्वीकारातूनच त्यांना मानसिक हलकेपणा मिळतो आणि हाच हलकेपणा पुढे जाऊन त्यांना वेग देतो. जे लोक भूतकाळात अडकतात ते मागे पडतात. मीन राशी मात्र प्रवाहासोबत पुढे जाते. या राशीच्या लोकांचा आणखी एक गुण म्हणजे मौनातून प्रभाव टाकणे. ते स्वतःची ताकद जाहीर करत नाहीत. उलट शांत राहून समोरच्याला स्वतः विचार करायला भाग पाडतात. ही शांतता अनेकदा उत्तरांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे नाती असोत किंवा परिस्थिती, बदल हळूहळू पण कायमस्वरूपी होतात. अशा रीतीने मीन राशीची शक्ती कुठेही चमकत नाही, पण ती सतत कार्यरत असते. ती आवाज करत नाही, पण दिशा ठरवते. ती दिसत नाही, पण परिणाम स्पष्ट दिसतो. म्हणूनच मीन राशीची खरी पॉवर ही नेहमी पडद्यामागे असते आणि तरीही संपूर्ण प्रवाह तिच्यामुळेच आकार घेतो. मीन राशीची वाटचाल अनेकदा अदृश्य तयारीवर आधारलेली असते. हे लोक बाहेर काही घडत नसल्यासारखे वाटले तरी आतून स्वतःला सतत घडवत असतात. विचारांची स्वच्छता, भावनांची जाणीव आणि अनुभवांचे मंथन हे सगळं त्यांच्या आत शांतपणे सुरू असतं. त्यामुळे जेव्हा बाहेरची परिस्थिती बदलते, तेव्हा मीन राशी आधीच त्या बदलाशी जुळलेली असते. इतरांना जे अचानक वाटतं ते मीन राशीसाठी आधीच ओळखीचं असतं. मीन राशीचे लोक अनेकदा निवडण्यात खूप सावध असतात. ते प्रत्येक संधीला लगेच होकार देत नाहीत, कारण त्यांना कळतं की प्रत्येक संधी योग्य नसते. ही निवड करण्याची क्षमता त्यांना अनावश्यक अडचणींपासून वाचवते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात चुका कमी नसतात, पण त्या चुका आयुष्य बिघडवणाऱ्या नसतात. त्या पुढे मार्ग दाखवणाऱ्या ठरतात. या राशीचा स्वभाव बाह्य नियंत्रणापेक्षा आत्मनियंत्रणावर अधिक भर देतो. ते लोक बदलण्यापेक्षा स्वतः बदलणं पसंत करतात. त्यामुळे परिस्थितीवर ताण न येता बदल घडतो. ही पद्धत हळूहळू असली तरी ती खोलवर परिणाम करते. जे बदल जबरदस्तीने होतात ते टिकत नाही, पण मीन राशीचे बदल टिकाऊ असतात. मीन राशीच्या लोकांना आयुष्यात अनेकदा दुर्लक्ष सहन करावं लागतं, पण हे दुर्लक्ष त्यांना कडवट करत नाही, उलट अधिक समजूतदार बनवतं. ते स्वतःची किंमत बाहेरून मिळणाऱ्या मान्यतेवर ठरवत नाही. त्यामुळे जेव्हा यश येतं, तेव्हा ते इतरांच्या अपेक्षांवर नाही, तर स्वतःच्या अंतर्गत समाधानावर आधारलेलं असतं. या राशीचा आणखी एक खोल गुण म्हणजे शेवट पाहण्याची दृष्टी. बहुतेक लोक सुरुवात पाहतात. मीन राशी शेवटाचा विचार करते. त्यामुळे ते घाईघाईने पुढे जात नाहीत. कुठे थांबायचं, कुठे वळायचं आणि कुठे सोडून द्यायचं हे त्यांना अचूक समजतं. हीच दृष्टी त्यांना आयुष्यात अनावश्यक संघर्षापासून दूर ठेवते. मीन राशीची ऊर्जा वेळेनुसार अधिक परिपक्व होत जाते. ती लहान वयात गोंधळलेली वाटू शकते, पण अनुभव वाढत गेले की तीच ऊर्जा स्थिर आणि प्रभावी बनते. त्यामुळे मीन राशीचे खरे बदल उशिरा दिसतात, पण एकदा दिसायला लागले की ते मागे फिरत नाहीत. अशा प्रकारे मीन राशीची ताकद हळूहळू उलगडत जाते. ती कोणालाही दाखवण्यासाठी नसते, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असते. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा कोणताही आवाज न करता, कोणताही गोंधळ न उडवता ती संपूर्ण प्रवाहाला वेगळ्याच दिशेने घेऊन जाते. जर हे शब्द ऐकताना तुमच्या आयुष्यातले काही अनुभव अचानक जुळले असतील, काही प्रसंगाची आठवण झाली असेल
किंवा तुमच्याही आयुष्यात बदल शांतपणे घडत असल्याची जाणीव झाली असेल, तर हा संदेश इथेच थांबू देऊ नका. तुमच्यासारख्या लोकांपर्यंत ही ऊर्जा पोहोचू द्या. हा विचार जतन करा, कारण योग्य वेळ आली की तोच विचार दिशा दाखवतो. तुमचा प्रवास अजून सुरू आहे आणि अशा अदृश्य शक्तीची ओळख असलेली माणसं एकत्र आली तर परिणाम अधिक खोल होतो. म्हणूनच या प्रवाहाचा भाग बना. पुढच्या अशाच अर्थपूर्ण संदेशासाठी स्वतःला जोडून ठेवा आणि हा बदल शांतपणे पण ठामपणे पुढे जाऊ द्या. श्री स्वामी समर्थ.